आपल्याकडे असे मिसकन्सेप्शन आहे, जर मुलांना मार्क्स कमी असेल तर त्याने आर्ट्सला जायला पाहिजे. सो टॉपर असणं आणि योग्य करिअर मिळणं हे म्हणजे एक नव्हे. मार्क्स हे फक्त रिपोर्ट कार्ड दाखवतात, भविष्य नाही. फोर्स करून सायन्स घ्यायला लावलं बिकॉज सोसायटी काय म्हणेल. बरोबर, 90% आहे. 98% स्टुडंट कॉमर्सला कशी गेली. सो करिअर चुकीचं निवडणं म्हणजे केवळ जॉब्स बदलणं नव्हे, तर वास्तविक आयुष्याचा वेग चुकवण्याचा. प्रावीण्य टेस्टची विशेषता काय, ही टेस्ट का करायला हवी? तर प्रावीण्य ही टेस्ट नाहीये, ही मुलांच्या भविष्याची ब्ल्यूप्रिंट आहे. 2021 मध्ये 13,000 स्टुडंट्सने आत्महत्या केली आणि त्याचं कारण होतं की रॉंग करिअर चॉईस. प्रावीण्य ह्या गोष्टीला आपण ऍड्रेस करतोय स्टेप बाय स्टेप, की मुलांना योग्य वेळीच ह्या गोष्टी समजाव्यात. याच्यावरती खूप चांगलं कार्य होऊ शकते प्रावीण्याच्या माध्यमातून. सगळ्यात जास्त जे पुढे चाललेला आज मार्केट आहे, पॅरेंट्सने सुद्धा त्यांना करिअर चूज करण्यासाठी हेल्प करायला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा तसंच करिअर चूज केलं पाहिजे. असं तुम्हाला काय वाटतं याविषयी? भारतामध्ये 90% करिअर डिसिजन हे पॅरेंट्स घेतात. माझ्या मुलामध्ये बेस्ट काय आहे हे ठरवण्याआधी माझा मुलगा कोण आहे हे आधी आपण बघायला पाहिजे. जसा मासा उडू शकत नाही आणि पक्षी पोहू शकत नाही, तसा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा बनू शकत नाही. ईश्वराने दिला आहे सगळ्यांना वरदान एक. ईश्वराने दिला आहे सगळ्यांना वरदान एक. जाणून घ्या आपल्या सामर्थ्याला, जाणून घ्या आपल्या मुलांच्या सामर्थ्याला, तेव्हाच दिसेल दिशा अनेक, तेव्हाच दिसेल दिशा अनेक. हॅलो एव्हरीवन, मी गिरीश आणि प्रावीण्यच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रावीण्य एक्झॅक्टली काय? प्रावीण्य म्हणजे एक्सलन्स किंवा एक्सपर्टीज, त्याला निपुणता असं सुद्धा म्हणतात. मुलांच्या एका योग्य वयामध्ये जर ही निपुणता आपल्याला समजली, त्यांचा एक्सलंट किंवा एक्सपर्टीज एक्झॅक्टली कशात आहे ही जर समजली, तर मुलांचं करिअर योग्य दिशेला पुढे घेऊन जाण्यामध्ये खूप सारी हेल्प होते. आणि प्रावीण्य हे मुलांच्या सायकोलॉजिकल वेलबिईंग, करिअर वेलबिईंगसाठी कार्य करतं. आणि आज ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत की प्रावीण्य एक्झॅक्टली काय आहे, प्रावीण्याचं कार्य काय आहे आणि कोणत्या सामाजिक विषयाला प्रावीण्य हेल्प करतंय, सोडवतंय, याच सब्जेक्टला आपण या पॉडकास्टमधून समजून घेणार आहोत. या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत CA मोनिका मॅम, ज्या प्रावीण्य ह्या संकल्पनेला, ह्या इनिशिएटिव्हला घेऊन आल्या आणि गेले कित्येक वर्ष ते ह्या मुलांच्या करिअर गायडन्स या क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य करत आहेत. सो वेलकम मॅम. थँक्यू सो मच सर. सो आपण स्टेप बाय स्टेप प्रावीण्य ह्या संकल्पनेला जाणून घेऊयात आणि हे समजून घ्यात की प्रावीण्य एक्झॅक्टली काय. सो मॅडम, मला पहिला ऍक्च्युली प्रश्न असा आहे की बाय प्रोफेशन किंवा बाय एज्युकेशन तुम्ही CA, बट ऍक्च्युली तुम्ही मुलांच्या करिअर गायडन्स आणि मुलांच्या वेलबिईंग ह्या दिशेला ऍक्च्युली आलात. सो याचं कारण काय? अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला ह्या इनिशिएटिव्हची प्रेरणा ठरली? येस सर. तर मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगू इच्छिते की प्रोफेशनली आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट, राईट, बट बाय पॅशन आय एम अ टीचर, आय एम अ मेंटॉर, आय एम अ काउन्सिलर. राईट. मी जेव्हा CA कम्प्लीट केले ॲट द एज ऑफ 22, माझा CA हा कोर्स कम्प्लीट झाला. राईट. अँड आफ्टर दॅट आय स्टार्टेड वर्क इन CA फील्ड. आणि जेव्हा ते काम मी चालू केलं, दॅट टाइम आय रिअलाइज्ड की हा फील्ड माझ्यासाठी नाही आहे. त्याच्यामध्ये मला कधी इंटरेस्टच जनरेट नाही झाला. पण त्यानंतर मी जेव्हा मुलांना टीचिंग करायला स्टार्ट केले, मुलांना गायडन्स देण्यासाठी स्टार्ट केले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की टीचिंग ही फील्ड माझी आहे. मग जेव्हा मी एक अकॅडमी स्टार्ट केली, माझ्यासमोर वेगवेगळे कॉमर्स फील्डचे स्टुडंट्स येत असायचे आणि त्यांना एकच क्वेश्चन असायचा की मॅडम 12वी कॉमर्स नंतर काय? बरोबर. आणि मुलांना हार्डली 2-3 ऑप्शन्स माहिती असायचे. फॉर एक्झाम्पल CA और CS किंवा जास्तीत जास्त MBA. आणि सगळ्याच मुलांना असं एक मिसकन्सेप्शन होतं की आपल्याला CA केल्यानंतरच काहीतरी एक चांगला पॅकेज मिळेल किंवा आपला करिअर घडेल. आणि मोस्टली 10 पैकी 8 मुलं तर CA मध्ये जात होती आणि त्यानंतर हार्डली 1-2 मुलं ते कंटिन्यू करायचे आणि बाकी सगळ्यांना फेलियर येत होतं. मुलं डिप्रेस्ड होत होती आणि परत माझ्याकडे यायची की मॅडम आता काय? दॅट टाइम आय रिअलाइज्ड की आपल्या सारख्या लहान गावात, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सांगली, कोल्हापूर हा एरिया बघितला, तर इथे मुलांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही. करिअर रिलेटेड त्यांच्या भरपूर क्वेरी असतात आणि त्यांच्या या क्वेरी सॉल्व्ह होणं फार गरजेचं. आणि लहान गावामध्ये मुलांना 3-4 करिअर ऑप्शन्सच माहिती आहेत. जसं सायन्स म्हणलं की JEE आणि नीट, कॉमर्स म्हणलं की CA CS, आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायच्या असेल तर ते जातात आर्ट्स. पण हे सोडून पण 300 पेक्षा जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे मुलांना माहितीच नाही. मग तेव्हा मला असं वाटलं की आपण प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन, कॉलेजेसमध्ये जाऊन मुलांना करिअर गायडन्स करायला पाहिजे.
कॉमर्समध्ये दुसरे ऑप्शन्स कुठले अवेलेबल आहेत, Right. सायन्समध्ये नीट आणि जेई सोडून पण वेगळं काय करता येतं, हम्म. आणि स्पेसिफिकली आर्ट्स. राईट. कारण आपल्याकडे असे मिसकन्सेप्शन आहे की जर मुलांना मार्क्स कमी असेल किंवा तर- स्कोअर कमी असेल तर त्याने आर्ट्स Art जायला करायचं. पाहिजे. राईट. पण एक्झॅक्टली आज जर तुम्ही थोडंसं मार्केट सिच्युएशन बघितला तर सगळ्यात जास्त जे पुढे चाललेला आज मार्केट आहे तो आर्ट्स स्टुडंट्स, गुड. राईट. राईट. कारण सोशल मीडिया तुम्ही बघताय आणि सोशल मीडियामध्ये जेवढी मुलं पुढे आहेत ते सगळी आर्ट साईडची आहेत. राईट. तर ते मुलांना समजवण्यासाठी मी जेव्हा वेगवेगळ्या स्कूल आणि कॉलेजेसमध्ये गेले आणि तिथे जेव्हा मुलांचं मी गायडन्स घेणं, सेमिनार्स घेणं स्टार्ट केले, तेव्हा मुलांना असं असायचं, स्टुडंटचा एक क्वेश्चन असायचा की मॅडम आम्हाला मॅथ्समध्ये पण इंटरेस्ट आहे, आम्हाला स्पोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट बरोबर आहे, आणि काही मुलींचं असं असायचं की डिझायनिंग मध्ये पण इंटरेस्ट बरोबर आहे, आहे. मग आम्ही काय करायला पाहिजे. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की या मुलांना सायकोलॉजिकली एक प्रॉपर वे यांना दाखवायला पाहिजे, फक्त त्यांचं इंटरेस्ट बघून नाही. राईट. तर एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय क्वालिटीज आहे, काय हिडन टॅलेंट आहे राईट. हे आपण बघायला पाहिजे. राईट. आणि त्यानंतर मी करिअर काउन्सिलिंग किंवा सायकोमेट्रिक असेसमेंट टेस्ट याचा डीपली स्टडी केला. Good. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी एक मुलांशी पर्सनली 1-to-1 सेशन घेण्यासाठी स्टार्ट केले तेव्हा त्यांची सायकोलॉजी समजून, त्यांची पर्सनॅलिटी समजून, त्यांचं हिडन टॅलेंट समजून त्या मुलांना एक प्रॉपर गायडन्स आम्ही देणं स्टार्ट केलं. तर अकॉर्डिंग टू मी आजकालचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यावर जो करिअर इन्फ्लुएन्स होतोय ते एक सराउंडिंगचा इन्फ्लुएन्स, त्यांच्यामध्ये जे हिडन टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये जे पर्सनॅलिटी असते त्यांनी त्याचा शोध घ्यायला पाहिजे. व्हेरी गुड. आणि त्यामुळे या पर्टिक्युलर फील्डमध्ये मी आले, कारण माझा पॅशन आहे मुलांना गाईड करणं. जेव्हा मी मुलांशी बोलते तेव्हा एक म्हणतात की पर्पज मला दिसतो त्याच्या मागे, आणि डेफिनेटली या फील्डमध्ये आज या फील्डची फार गरज आहे. सायकोलॉजिकली मुलांना गाईड करणं, त्यांचं हिडन टॅलेंट बघून त्यांना पुढे घेऊन जाणं, याची आज जास्त गरज आहे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. ऍक्च्युली तुम्ही एक्झॅक्टली सामाजिक पेन किंवा सामाजिक समस्येविषयी एक्झॅक्टली बोललात. एक पहिली म्हणजे गोष्ट की खूप कमी मुलांना करिअरचे वेगळे ऑप्शन्स माहिती असतात. खूपच कमी मुलांना ठराविक ऑप्शन्स माहिती असतात की मला ह्या एज्युकेशन नंतर इथंच जायचं आहे किंवा ह्या दिशेला जायचं आहे, आणि त्यांच्यावरती विशेष करून इन्फ्लुएन्स असतो एक समाजाचा, सोशल मीडियाचा किंवा पॅरेंट्स आणि टीचर्सचा. ते सांगतील त्याच दिशेला जायचं आहे, बट ऍक्च्युली त्यांची रिअल पर्सनॅलिटी काय आहे, त्यांचे गुण काय, त्यांचे स्किल्स आणि क्वालिटीज काय आणि कोणता पर्पज घेऊन ते आलेत हे माहिती नसल्यामुळं किंवा हे कोण सांगू शकत नसल्यामुळे ते राईट करिअर चूज करू शकत नाही, आणि त्याचा मग पुढे जाऊन एक काही वर्षानंतर त्यांच्या लाईफमध्ये एक फ्रस्ट्रेशन किंवा वेगळ्या पद्धतीचा परिणाम एक्सपिरियन्स करायला मिळतो, आणि त्याचा परिणाम त्यांच्या भौतिक जीवनावरती होतो, पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या सायकोलॉजिकल आस्पेक्टवरती, की फ्रस्ट्रेशन येणं, अनहॅपी फील करणं, कंटेंट किंवा हॅपी फील करत नाहीत. आणि विशेष करून एक गोष्ट लक्षात येते की स्कूल आणि कॉलेज जे बनलेत त्यांचा उद्देश जो आहे तो ऍक्च्युली सगळा ह्याच सेंटर आहे की करिअर फर्स्ट, मनी फर्स्ट, पॅकेज फर्स्ट. पण खूप करिअर असे कमी आहेत की जिथे ऍक्च्युली मुलं हॅपीनेस फर्स्ट हा निवडतात, आणि मला वाटते सोसायटीला हॅपीनेस फर्स्ट ह्याच कॉन्सेप्टला घेऊन याला सेंटर धरून मुलांनी करिअर किंवा पॅरेंट्सनी सुद्धा त्यांना करिअर चूज करण्यासाठी हेल्प करायला पाहिजे, आणि मुलांनी सुद्धा तसंच करिअर चूज केलं पाहिजे. असं तुम्हाला काय वाटतं याविषयी? सर, आता थोडंसं आपण डीपली स्टडी केला तर भारतामध्ये 90% करिअर डिसिजन हे पॅरेंट्स घेतात. राईट. आता समजा एखादे पॅरेंट्स आहेत आणि त्यांचा काही असं म्हटलं जातं की माझी परिस्थिती नसल्यामुळे मी डॉक्टर नाही बनू शकलो, तर माझा मुलगा डॉक्टर बनायला पाहिजे, किंवा माझी इच्छा आहे की मी आज सक्सेसफुल इंजिनियर आहे तर माझा मुलगा पुढे इंजिनियर होऊन माझं ऑफिस हँडल करायला पाहिजे. पण पॅरेंट्स हे बघत नाही की आपल्या मुलांचे गुण कुठले, हिडन टॅलेंट काय आहे, आणि ते बघून जर पॅरेंट्सने डिसिजन घेतलं तर ती मुलं नक्कीच पुढे जातील. जर तुम्ही थोडासा अजून स्टडी केला तर एक सक्सेसफुल बिझनेसमॅनचा मुलगा तेवढा सक्सेसफुल दिसत नाही, किंवा एक सक्सेसफुल डॉक्टर आज ज्याचं नाव फार चांगलं आहे मार्केटमध्ये, त्यांचे मुलांना तेवढंच सक्सेस तुम्हाला दिसत नाही. का? कारण पॅरेंट्स मुलांवर आपले जे डिसिजन असतात रिलेटेड टू करिअर की मी नाही करू शकलो म्हणून माझ्या मुलांनी करायला पाहिजे, पूर्ण ड्रीम्स ऍक्च्युअली लादले जातात, आणि मुलं पण इमोशनली पॅरेंट्सना घेतात आणि माझ्या आई वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं हे विचार करून ते पुढे जातात. एक्झॅक्टली. आता जर माझ्या केसमध्ये बघितलं गेलं तर आय हॅव माय पर्सनल एक्सपिरियन्स.
मी जेव्हा लहान होते, जसे 7th 8th स्टँडर्ड पासूनच मी माझ्या क्लासमध्ये फर्स्ट असायचे. आय वॉज व्हेरी गुड इन स्टडीज. माझा मॅथ्स फार चांगला होता. मग माझ्या पॅरेंट्स म्हणजे माझे वडील जे होते त्यांची इच्छा होती की मी CA करावं, कारण आमच्या फॅमिलीजमध्ये असे CA होते ज्यांना फार चांगला सक्सेस मिळाला. आणि त्यांची इच्छा होती, पण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर सायन्स लादलं, त्यामुळे त्यांना कधी इंटरेस्ट नाही आला स्टडीजमध्ये. मग ते म्हणाले की माझी CA ची करायची इच्छा होती, ते तू पूर्ण कर. आता माझा मॅथ्स चांगले असल्यामुळे आणि मला नंबर्स मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी माझ्या वयाच्या 22 मध्ये CA कम्प्लीट केलं. पण जेव्हा त्या ऍक्च्युअल वर्क मध्ये, त्या एन्व्हायरमेंट मध्ये मी गेले, तेव्हा लक्षात आलं की अरे ही फील्ड तर माझ्यासाठी नव्हती. म्हणजे माझ्याकडे कॅपॅबिलिटी आहे, पण ती सुटेबल मला नाही झाली. आणि आफ्टर दॅट आय रिअलाइज की माझा कम्युनिकेशन मध्ये जास्त मला इंटरेस्ट आहे, सेमिनार्स घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मुलांना गाईड करण्यात इंटरेस्ट आहे. आणि त्यानंतर जेव्हा मी सायकोलॉजी शिकायला स्टार्ट केले, मी स्वतःची एक टेस्ट घेतली. मला आधी बघूया की माझ्यामध्ये काय स्ट्रेंथ आणि विकनेस आहे. मग जेव्हा मी एक सायकोलॉजिकल टेस्ट घेतली, विच इज नोन ॲज पर्सनॅलिटी असेसमेंट टेस्ट और यू कॅन से सायकोमॅट्रिक असेसमेंट टेस्ट, ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे ऑप्शन आले ते बघून मला एवढं रिग्रेट झालं की त्याच्यामध्ये जे पर्सनॅलिटीचे माझे हिडन यू कॅन से टॅलेंट होते ते त्यांनी करेक्ट सांगितले होते की माझी पर्सनॅलिटी कशी आहे, मला इंटरेस्ट कशात आहे. बिकॉज मला सोशली ऍक्टिव्ह राहायला इंटरेस्ट आहे, सोशल सर्व्हिस करण्यात इंटरेस्ट आहे, त्यानंतर मला नंबर्स मध्ये इंटरेस्ट आहे. पण त्यानंतर तिथे जे ऑप्शन्स आले माझ्यासाठी करिअर ऑप्शन, त्यात फर्स्ट ऑप्शन आला होता की यू शुड बी IAS ऑफिसर. सेकंड आला यू शुड बी प्रोफेसर, आणि थर्ड आला यू शुड बी चार्टर्ड अकाउंटंट. ओके, राईट. आता फर्स्ट जो ऑप्शन होता की IAS ऑफिसरचा, तो माझ्या वयाच्या 15-16 वर्षी जर मला कोणी सांगितलं असतं किंवा माझ्या पॅरेंट्सनी थोडंसं एक्सप्लोअर करून सांगितलं असतं तर डेफिनेटली त्याबद्दल मी विचार केला. बरोबर आहे. पण मला ते कोणी सांगितलंच नाही. पॅरेंट्सनी डायरेक्ट डिसिजन दिला की तू CA कर. मी इकडे तिकडे कधी बघितलंच नाही की अजून पण ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये, आणि त्यामुळे मी त्या फील्डमध्ये जाऊ शकले नाही. आणि आता त्या गोष्टीचा मला रिग्रेट होतो. म्हणजे मुलांनी आणि पॅरेंट्सनी वयाच्या 15व्या-16व्या वर्षातच जर प्रॉपर डिसिजन घेतलं की आणि पुढे जाऊन काय करायला पाहिजे, किंवा त्या मुलांना ऑप्शन्स दिले, एक्सप्लोर केलं आणि त्यानंतर डिसिजन घेतलं, तर त्यांच्या वयाच्या 25, 30, 35 मध्ये त्यांना रिग्रेट नाही होणार. बरोबर. आणि पॅरेंट्सनी स्वतःच्या अपेक्षा त्यांच्यावर लादणं आणि मुलांनी ते इमोशनली ऍक्सेप्ट करणं, हा प्रॉब्लेम सोसायटीचा फार मोठा आहे. एक्झॅक्टली, बरोबर. आणि मग त्यासाठी माझा सजेशन एकच असेल की मुलांनी पॅकेज किंवा पॅरेंट्सनी रिलेटिव्ह किंवा कंपॅरिझन करण्यापेक्षा त्यांनी आपला हिडन टॅलेंट किंवा आपला पोटेन्शियल बघून, आपल्या स्टुडंटचा पोटेन्शियल बघून जर डिसिजन घेतलं तर ती मुलं नक्कीच पुढे लाईफमध्ये काहीतरी सक्सेस मिळू शकतात. आणि अजून एक पॅटर्न मी जो बघितला स्कूलमध्ये, मोस्टली स्कूल्समध्ये जेव्हा आपण जातो आणि टीचरचं डिस्कशन असं असतं की अरे तुला 80% पेक्षा जास्त मार्क आहे, यू शुड गो फॉर अ सायन्स. राईट, तो एक ट्रेंड आहे. एक्झॅक्टली. राईट. 60 to 80% यू शुड गो टू कॉमर्स. राईट. आणि नंतर आर्ट्स. पण सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हा स्कोरिंगवर डिपेंड नसतो. हा कशावर डिपेंड आहे की त्या मुलाचा इंटरेस्ट कुठे जनरेट होतो. जर त्या मुलाला फायनान्स, बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल, नंबर्समध्ये इंटरेस्ट असेल, त्यांनी कॉमर्सला जायला पाहिजे. त्याला डिझायनिंग, कम्युनिकेशन मध्ये, जर्नलिझम मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी आर्ट्सला जायला पाहिजे. आणि ऑफकोर्स जर ज्यांना मेडिकल, रिसर्च, सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी सायन्स साईडला जायला पाहिजे. पण आपल्याकडे तो ट्रेंड दिसत नाही. आणि मोस्टली स्कूल पासूनच सुरुवात होते. टीचर्सच म्हणतात की तुला एवढे चांगले मार्क्स आहेत, तू कॉमर्सला जायला नाही पाहिजे, तू आर्ट्सला जायला नाही पाहिजे. दिस इज कम्प्लिटली रॉंग अकॉर्डिंग टू मी. मग त्या हिशोबाने जर बघायला गेला तर माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की एक स्टुडंट होती, शी गॉट 98% इन 10th, आणि त्यानंतर त्या स्टुडंटने कॉमर्स फील्ड चूज केला, ना की सायन्स. तेव्हा तिच्या पॅरेंट्सने तिला फोर्स करून सायन्स घ्यायला लावलं, बिकॉज सोसायटी काय म्हणेल, 98% आणि सोसायटी काय म्हणेल की 98% स्टुडंट कॉमर्सला कशी गेली. तर तिला जबरदस्तीने सायन्स घ्यायला लावलं. तिला म्हणाले की नाही, तू डॉक्टरच कर, तुझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे. तिला नीट द्यायला लावलं आणि शी गॉट 65% इन सायन्स 12th मध्ये. नीट तिचा क्रॅक नाही झाला. तिने 2दा ट्राय केलं, कारण तिला पॅरेंट्सच्या एक्सपेक्टेशनच्या हिशोबाने ती प्रयत्न करत होती. आणि त्यानंतर ती मुलगी डिप्रेस झाली.
आणि आफ्टर दॅट त्यांनी तिचं काउन्सिलिंग घेतलं, करिअर काउन्सिलिंग. आणि त्यानंतर त्या पॅरेंट्सला रिअलाइज झालं की आपली मुलगी सायन्सला बनलीच नाही. मग तो कधी कळाला? तिच्या आयुष्याचे 4 वर्ष निघून गेल्यावर. तेच त्यांनी आधी कळालं असतं तर तिचा आज डिप्रेशन किंवा तिचा जो आत्मविश्वास कमी झालाय तो झाला नसता. सगळ्यात मोठा लॉस ऍक्च्युअली मला वाटतं तोच आहे की त्या एज मधल्या त्या मुलांचा स्टुडंटचा आत्मविश्वास गमावणं. वास्तविक ते इयर तर गेलेच, तो टाइम गेलाच, पण हा आत्मविश्वास गमावला त्यानंतर पुढची कुठलीही कार्य करताना त्यांना तो सेल्फ डाऊट नेहमी येत राहणार, मी करू शकेन का नाही. आणि कधी काळी त्यांना माहिती माझी क्षमता 90% ची होती पण आता मी करू शकणार नाही. हा मोठा लॉस आहे वास्तविक. येस. आणि जी मुलं 10th मध्ये फार चांगलं स्कोर करतात आणि 12th मध्ये जाऊन त्यांचं स्कोरिंग कमी झालं तर तो जो मेन त्यांचा एज असतो तो एक फेज आहे त्या एजचा. बरोबर. कॉन्फिडन्स वाढला तर मुलं फार पुढे जातात. बरोबर. पण त्या एज मध्ये जर कॉन्फिडन्स कमी झाला तर त्या मुलांना फार स्ट्रगल करावं. एक्झॅक्टली. त्या एज मध्ये पॅरेंट्स डिसिजन, टीचरचा प्रॉपर गायडन्स हे फार गरजेचं आहे. आणि तिथंच आपली सोसायटी मला असं वाटतं कुठेतरी आपण कमी पडतो. एक्झॅक्टली. आणि तिथे मुलांना प्रॉपर गायडन्स द्यायला पाहिजे की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हे तुमच्या स्कोरिंगवर नाहीये. आणि असे भरपूर एक्झाम्पल आज आहेत की जे मुलं स्कोरिंगच्या हिशोबाने फार कमी होते त्यांच्या स्कूलमध्ये किंवा त्यांच्या त्या स्कूल लाईफमध्ये 60-65% स्टुडंट आहेत, पण आज ते मार्केटमध्ये चांगला बिझनेस करतात बिकॉज ऑफ कम्युनिकेशन, बिकॉज ऑफ कॉन्फिडन्स. मुलं आज फार पुढे. राईट. असे पण आज एक्झाम्पल आहेत. तर पेरेंट्सने किंवा स्कूलने मुलांच्या स्कोरिंगवर फक्त फोकस न करता त्यांचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होतीये, त्यांचं हिडन टॅलेंट काय आहे, त्यांचा आत्मविश्वास आपण कसं वाढवू शकतो, त्यांना प्रॉपर गायडन्स कसं देऊ शकतो यावर जास्त फोकस करायला. एक्झॅक्टली. बरोबर. राईट. एक खूप चांगला मुद्दा ऍक्च्युली तुम्ही सांगितलात. एक आहे ॲबिलिटी आणि एक आहे सुटेबिलिटी. वास्तविक. आणि बऱ्याचदा स्कूल कॉलेज ॲबिलिटी बिल्ड करण्यावरती फोकस देत आहेत. ॲबिलिटी बिल्ड होतीये, एखादं क्षेत्र निवडलं जातंय, बट ते क्षेत्र माझ्यासाठी सुटेबल आहे का नाही हे मात्र ऍक्च्युली बघितलं जात नाही. आणि त्याच्यामुळे होतं असं की त्या क्षेत्रात गेल्यानंतर ते क्षेत्र सुटेबल होत नाही आणि काही दिवसानंतर त्याचं फ्रस्ट्रेशन किंवा हळूहळू मग ते इमोशनल डॅमेज ऍक्च्युली त्यामध्ये सुरू होतो. सो ॲबिलिटी बिल्ड व्हायला पाहिजे, पण त्याच्या आधी महत्वाचं ऍक्च्युली सुटेबिलिटी आपल्याला चेक करायला पाहिजे की हे क्षेत्र, ही दिशा किंवा हा करिअर चॉईस माझ्यासाठी सुटेबल आहे का. आणि असेल तर नॅचरली मग आपली ॲबिलिटी तिथे बिल्ड व्हायला हेल्प होते. बरेचसे असे एक्झाम्पल सुद्धा आहेत की ज्यांच्याकडे त्या क्षेत्राची ॲबिलिटी नव्हती पण त्यांनी त्यांच्या पॅशनमुळं ते क्षेत्र सुटेबल होते म्हणून सुरू केली आणि काही वर्षानंतर त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी विकसित झाली, डेव्हलप झाली. कित्येक व्यावसायिक असे आहेत, वेगवेगळे खेळाडू असे आहेत की त्यांच्याकडे ॲबिलिटी नव्हती पण क्षेत्र सुटेबल आहे ह्यासाठीच मी बनलोय हे करत करत ते डेव्हलप झाले आणि त्यांची ॲबिलिटी काही वर्षानंतर बिल्ड झाली. सो हा खूप चांगला मुद्दा आहे आणि आपण सोसायटीच्या एका इम्पॉर्टंट आस्पेक्टवरती बोलतोय. एक एक्झाम्पल तुम्ही सांगितलं, असे कितीतरी हजारो आणि लाखो एक्झाम्पल अवतीभोवती आहेत आपल्या. आज प्रोफेशनमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गेल्यानंतर तिथं हा प्रश्न जर ज्यावेळी विचारला जातो की एक इंजिनियर आहे किंवा एखाद्या चांगल्या पोस्टला पर्सन आहे की तू एन्जॉय करतोस का, तो म्हणतो नाही ऍक्च्युली मी एन्जॉय करत नाही, हे मी मनीसाठी करतोय पण माझा एन्जॉय दुसरीकडे कुठेतरी आहे. तो रिग्रेट कंटिन्यूस कॅरी करायला लागली आणि त्याचं कारण आहे योग्य एजमध्येच त्यांना करिअरचा गायडन्स मिळाला नाही. कुणी सांगितलं नाही की माझी पर्सनॅलिटी एक्झॅक्टली कशासाठी बनली आहे आणि मी कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की मला असं वाटतं गेल्या 10 वर्षांमध्ये खूप सारे करिअरचे क्षेत्र उदयाला आलेत. गेल्या 5 वर्षांमध्ये AI आणि वेगळ्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आहेत त्यांना तर खूपच बदललं गेलंय. जसं की आता सोशल इन्फ्लुएन्सर जे आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, हे तर कधी 5 वर्षापूर्वी बिलकुलच नव्हतं, आता ते आलंय. सो बऱ्याच मुलांमध्ये ही पण इच्छा असते की मला हे सुद्धा करिअर चॉईस करायचं असं. तर करिअर मधले वेगवेगळे चॉईसेस जे मुलांच्या समोर आलेत हे पॅरेंट्सना माहिती नसणं आणि पॅरेंट्सने तसे ऑप्शन न ठेवणं आणि पर्टिक्युलर मुलाला हे माहिती नसणं किंवा स्टुडंट्सना हे माहिती नसणं की मी एक्झॅक्टली कुठं अप्रोच केला पाहिजे या पद्धतीने. राईट. आता सर माझ्याकडे काही पॅरेंट्स येतात काउन्सिलिंगसाठी, करिअर काउन्सिलिंगसाठी. तेव्हा मी त्यांना विचारते तुमचं काय डिसिजन आहे आपल्या मुलांना घेऊन. तर ते म्हणतात की मॅडम त्याला जे आवडेल ते करणार. राईट. तर आय रिअली अप्रिशिएट दिस टाइप ऑफ आन्सर. पण कधी कधी काय असतं मुलं स्वतःच कन्फ्युज असतात, त्यांनाच माहिती नाही काय करायचं असतं. एक्झॅक्टली. आज काहीतरी सोशल मीडिया बघतात, आज म्हणणार मी क्रिकेटर होईल, उद्या जाऊन काहीतरी वेगळंच बोलणार. मग मुलांना पण क्लॅरिटी नाहीये की मी कुठं जायला पाहिजे. मग अशा वेळेस पॅरेंट्सचा रोल काय असतो. तर पॅरेंट्सनी त्या मुलांना मला असं वाटतं की लहानपणापासून त्यांना निरीक्षण करायला पाहिजे की आपल्या मुलाला खरंच इंटरेस्ट कशात आहे, तो कशामध्ये जास्त वेळ काम करू शकतो, तो कुठे लवकर बोर होतो. कारण असं असतं की मुलाला सायन्समध्ये मार्क्स चांगले पडले, बायोलॉजीमध्ये चांगले पडले की तो डॉक्टर होऊ शकतो असं पॅरेंट्सला वाटतं.
पण बायोमध्ये हे कळत नाही की त्याला रट्टा मारून मार्क्स मिळाले, बरोबर, किंवा मार्क्स जास्त मिळतात म्हणून मुलांना तो सब्जेक्ट पण आवडतो. पण असं आहे की त्या काही मुलांना लँग्वेजेस मध्ये फार चांगला इंटरेस्ट आहे, काही मुलं मॅथ चांगले सॉल्व्ह करतात, फक्त मार्क्स कमी पडतात म्हणून ते तिकडे जात नाही. त्यामुळे स्कोर किंवा IQ सायकोलॉजीच्या हिशोबाने सेकंडरी आहे. व्हॉट इज इम्पॉर्टंट की तुमच्या मुलाची पर्सनॅलिटी कशी, त्याच्यामधले जे पर्सनॅलिटीचे काही पॉइंट्स असतात, जसा इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट स्टुडंट. इंट्रोवर्ट म्हणजे कम्प्लिटली रिझर्व्ड, ती मुलं बोलत नाही लवकर, लिमिटेड फ्रेंड सर्कलमध्ये राहतात, किंवा ते पॉइंट टू पॉइंट बोलणारी मुलं असतात. आणि अशा मुलांना जर पॅरेंट्स म्हणतात जा आणि मार्केटिंग कर, पॉसिबल आहे का? इंट्रोवर्ट स्टुडंट्स कॅनॉट डू मार्केटिंग. पण तोच मुलगा एका जागी बसून फोकस स्टडी करू शकतो, त्याला ज्यात इंटरेस्ट आहे तो त्याच्यामध्ये राहू शकतो. बरोबर. मग अशा मुलांना तुम्ही रिसर्च, फोकस स्टडी अशा पर्टिक्युलर फील्डमध्ये घालायला पाहिजे. आणि काही स्टुडंट्स जे एक्स्ट्रोवर्ट असतात ते ओपन पर्सनॅलिटीमध्ये असतात, मग असे स्टुडंट एक जागी बसून 10-12 आवर्स फोकस स्टडी नाही करू शकणार. मग अशा मुलांना जर तुम्ही म्हणला की जा JEE दे, नीट कर, CA कर, तर ही मुलं कशी तिथे पास होणार? आता जर तुम्ही बघितला ट्रेंड तर मोस्टली सगळे JEE आणि नीटला जातात. तिथे हार्डली एक माझ्या हिशोबाने 10% रिझल्ट पॉझिटिव्ह आहे. 90% मुलांना रिपीट करावं लागतं किंवा काही मधूनच सोडून देतात. मग अशा एक्स्ट्रोवर्ट मुलांच्या क्वालिटीज बघायला पाहिजे. हे स्टुडंट्स कम्युनिकेशन मध्ये स्ट्रॉंग आहेत, हे स्टुडंट समोरच्या व्यक्तीला त्यांचा कन्व्हिन्सिंग पार्ट चांगले असल्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करू शकतात. अशी मुलं मार्केटिंग, बिझनेस, कम्युनिकेशन या फील्डमध्ये पुढे जातात. भलेही त्यांचा सायन्स आणि मॅथ्सचा स्कोर स्ट्रॉंग असतो, पण त्यांची हिडन पर्सनॅलिटी कम्युनिकेशनची आहे. लोकांशी त्यांना कनेक्ट करायला जास्त आवडतं. मग मुलांचे हे काही सायकोलॉजिकल पॉइंट्स बघून तुम्ही त्याचे डिसिजन घ्यायला पाहिजे की आपला स्टुडंट कुठल्या फील्डमध्ये मॅच होतो. आता माझ्याकडेच एक एक्झाम्पल होता. माझ्याकडे 2 स्टुडंट आल्या होत्या कॉमर्स फील्डच्या. 12th मध्ये एक स्टुडंटला होते 80% आणि दुसऱ्या स्टुडंटला 96% मार्क. दोघी पण आल्या आणि त्या म्हणाल्या मॅडम CA करायचं. मग मी त्यांना सगळं गायडन्स दिलं की CA करायला काय काय स्टेप असतात, कसं पुढे जायचं. आणि जेव्हा 5 वर्षानंतर त्या दोघी माझ्या समोर आल्या तेव्हा ज्या मुलीला 80% होतं त्या मुलीचं CA क्लिअर झालेलं, आणि ज्या मुलीला 96% होता तिला अजून ती CAच्या फायनल लेवलमध्ये स्ट्रगलच करत होती. तिला जवळजवळ 8 वर्ष लागले CA कम्प्लीट करायला. मग हे स्कोरिंगवर डिपेंड नाही की तुम्ही CA किंवा JEE किंवा नीट करू शकता. CA करण्यासाठी किंवा एखादे असे रिसर्च ज्या फील्डमध्ये असतात त्या फील्डमध्ये जाण्यासाठी त्या मुलांची पर्सनॅलिटी एक पर्टिक्युलर टाईपची पाहिजे. सायकोलॉजिकली CA करणारा स्टुडंट हा इंट्रोवर्ट असेल, फोकस्ड आहे, डिसिजन मेकिंग डेटा आणि फॅक्ट वर घेतो, किंवा कन्सिस्टन्सी ज्याला आपण ऑर्गनाइज्ड वे म्हणतो, असा स्टुडंट असेल तर तो CA इझिली क्लिअर, किंवा असे स्टुडंट JEE नीट क्रॅक करू शकतो. पण जे मुलं स्पॉन्टॅनियस आहे, जे मुलं एक्स्ट्रोवर्ट आहे, त्यांना याच्यामध्ये स्ट्रगल करावं लागतं. त्यामुळे प्रत्येक फील्ड हे सायकोलॉजिकली त्या फील्डमध्ये त्या मुलांची पर्सनॅलिटी मॅच व्हायला पाहिजे. जर तुम्ही बघितला तर 10 जण सेम बिझनेस करत असतील तर 10 जणांना सेम टाईपचा सक्सेस मिळत नाही. कारण बिझनेस करणाऱ्या लोकांची पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स हे मॅटर करतं की कोण त्या फील्डमध्ये पुढे जाणार. सो अकॉर्डिंग टू मी मुलांचा सायकोलॉजिकली व्यवस्थित निरीक्षण करून त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा हिडन टॅलेंट बघून पॅरेंट्सने किंवा स्कूलने त्यांना प्रॉपर गायडन्स द्यायला पाहिजे. आणि स्कोरिंग मॅटर कुठं करतो हे पण त्या मुलांना सांगायला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मुलांना एक्सप्लोर करून द्या. लेट देम नो की आज मार्केटमध्ये 3-4 ऑप्शन सोडून पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक्सप्लोर करायला चान्स दिला पाहिजे. बरोबर. काही दिवसांपूर्वी बरेच महिने झाले एक पॅरेंट्स माझ्याकडे आले होते आणि त्यांचा मुलगा मला वाटतं 11-12च्या आसपास असेल, आणि मुलाचा आग्रह होता त्याला हॉटेल मॅनेजमेंटकडे जायचं आहे, आणि वडिलांची इच्छा होती की त्यांना जाऊ नये, आणि वडील मला कन्व्हिन्स करायचं की तुम्ही त्याला कन्व्हिन्स करा की तो त्या क्षेत्रात जाऊ नये. आणि मी ज्यावेळी मुलाबरोबर बोलत होतो तर मला ऍक्च्युली जाणवत होते की या मुलामध्ये ते टॅलेंट आणि तो मला प्रयोग तरी करू द्यात. पण वडील बिलकुल रेडी नव्हते की या क्षेत्राकडे जायला, कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये कल्चर होते, इथे इंजिनियर जास्त होते, आणि त्यांची इच्छा होती की माझ्या मुलांना इंजिनियर व्हावं. सो हा काहीचा जो आस्पेक्ट आहे, सोशल आस्पेक्ट, पॅरेंट्सवरचं बर्डन, ते हळूहळू कुठेतरी लादलं जातं मुलांवरती, आणि त्याची इच्छा असूनही तुम्ही म्हणालात तसं एक्सप्लोर केलं जात नाही त्या क्षेत्राला. किंवा तो त्या क्षेत्रात गेला असता किंवा काही एज्युकेशन घेतलं असतं, थोडे प्रयोग केले असते
तर त्याला योग्य त्या गोष्टी योग्य वेळी समजल्या असत्या बरोबर. आणि त्या दिशेने तो अजून पुढे जाऊ शकला असता. येस सर. सो योग्य एज मध्येच हे समजणं गरजेचं आहे. आणि मग याचं एज साधारणपणे स्कूल मध्ये असताना साधारण 8 किंवा या दरम्यानच्या 14-15च्या एज मध्ये हे समजणं योग्य ठरेल. येस सर. माझ्या हिशोबाने 14 पासून टिल द एज ऑफ 40 मुलांना एक्सप्लोअर करून द्या. नाही तर आजकाल कसे लहानपणी 8व्या वर्षातच सांगितलं जातं मुलाला की तुला क्रिकेटर बनायचं किंवा 8व्या वर्षातच सांगितलं जातं तुला डॉक्टर बनायचं आणि त्या मुलांना त्या हिशोबाने ट्रेन केलं जातं. त्यांना तुम्ही एक्सप्लोअर करू दिला नाही तर त्यांना कसं लक्षात येईल की अजून माझ्यामध्ये काय क्षमता आहे आणि कुठल्या फील्डमध्ये मला इंटरेस्ट आहे. त्यामुळे 8व्या-9व्या वर्षामध्ये एवढ्या लहानपणी मुलांना हे सांगण्यापेक्षा त्यांना 14-15 पर्यंत म्हणजे माझ्या हिशोबाने 8वी-9वी पर्यंत त्यांना एक्सप्लोअर करून द्या. त्यानंतर त्यांना डिसिजन द्या किंवा त्यांना त्यांची हिडन टॅलेंट जाणून डिसिजन घेऊन द्या की त्यांनी कुठल्या फील्डला जायला पाहिजे किंवा सायन्स कॉमर्स आर्ट्स हा जो नॉर्मल तुमचा क्वेश्चन आहे तो तिथे क्लिअर व्हायला पाहिजे आणि तो एज प्रॉपर आहे अकॉर्डिंग टू मी. आता थोडंसं स्कूल साईडला तुम्ही गेला तर 8th स्टँडर्ड मध्येच फाउंडेशन हा कोर्स आहे सुरू झाले तर बऱ्याच स्कूल म्हणजे 7वी मध्ये तर मध्येच मुला डिसिजन घ्यावा लागतोय की सायन्स कॉमर्स का आर्ट्स कुठलं निवडायचं. एक्झॅक्टली. तर इथे मला असं वाटतंय की पॅरेंट्स शुड थिंक अबाउट दिस की आपल्या मुलाचा 8वी पर्यंत तेवढी मॅच्युरिटी आलेली आहे का आणि हा प्रॉपर टाइम आहे का डिसिजन घेण्याचा. तर 14-15 पर्यंत लेट देम एक्सप्लोर. त्यांना एक्सप्लोर करून द्या आणि 14-15 मध्ये तुम्ही त्यांचं हिडन टॅलेंट, इंटरेस्ट, पर्सनॅलिटी हे जे आपण डिस्कस करत आलो आहोत त्या सगळ्या गोष्टी बघा आणि नंतर डिसिजन घ्या. बऱ्याचदा काही स्कूल्स हे समजण्यासाठी करिअर गायडन्ससाठी काही वेळा ऍप्टिट्यूड टेस्ट पण करतात. बट सायकोमेट्रिक टेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट ह्याच्यामध्ये बराच ऍक्च्युअली डिफरन्स आहे. सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये मला वाटतं खूप सारे डीपर हिडन पैलू, सायकोलॉजिकल पैलू ऍक्च्युअली ओपन होतात, ज्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणाला तसं की मुलाचे सायकोलॉजिकल आस्पेक्ट, व्हॅल्यू सिस्टम असेल, त्याचे काही कोर स्किल्स आहेत आतमधनं जे ऍक्च्युअली त्याच्या पर्सनॅलिटीला बिल्ड करतात ते समोर येणं, जसं की इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट असेल. ऍप्टिट्यूड मधनं त्याच सगळ्या गोष्टी समोर येतील असं नाहीये, पण सायकोमेट्रिक मधनं ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात की ज्यामुळं डिसिजन घेण्यासाठी, स्पेसिफिक करिअरचा डिसिजन घेण्यासाठी खूप हेल्प होते. राईट. सो सर सायकोमॅट्रिक टेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्टला थोडंसं कम्पॅरिझन केलं तर ऍप्टिट्यूड काय दाखवतो की ओनली इंटरेस्ट अँड IQ. राईट. पण सायकोमॅट्रिक टेस्ट काय दाखवतं पर्सनॅलिटी ऑफ स्टुडंट विच इज मोस्ट इम्पॉर्टंट सायकोलॉजिकली. राईट. जरी त्याचा इंटरेस्ट आणि IQ हायर लेवलला असेल तरी त्याची पर्सनॅलिटी त्या फील्डमध्ये मॅच व्हायला पाहिजे. बरोबर आहे, स्वाभाविक आहे. राईट. तर मग ते पर्सनॅलिटी, इंटरेस्ट, IQ या सगळ्या गोष्टी सायकोमॅट्रिक असेसमेंट टेस्ट दाखवतात. बरोबर. राईट. आणि ऍप्टिट्यूड हे त्याच्यामध्ये फक्त पर्सनॅलिटी आणि IQ वर फोकस करतो. त्यामुळे अकॉर्डिंग टू अस जर तुम्ही कुठल्या पण काउन्सिलरला याच्यावर जर डिस्कशन केला किंवा विचारलं तर ते नेहमी म्हणतील की पर्सनॅलिटी मॅटर्स अ लॉट. मराठीत म्हणतात स्वभावाला औषध नसतं. मग तो स्वभाव बघणं फार गरजेचं आणि त्यानंतर तुम्ही त्या मुलाचा इंटरेस्ट इज नेक्स्ट पार्ट अँड IQ इज थर्ड अकॉर्डिंग टू मी. जर त्याला इंटरेस्ट जनरेट झालं ऑलरेडी तुम्ही सांगितलंय तो IQ डेव्हलप होऊ शकतो. पण फक्त माझी इच्छा आहे तू डॉक्टर कर किंवा मी डॉक्टर आहे तू पण डॉक्टर हो, मी CA तर तू पण CA हो, हे लादणं चुकीचं आहे आणि त्याला आपल्या स्वतःशी कम्पेअर करणं चुकीचं आहे. आता मी CA आहे, माझं लहानपणापासून मॅथ्स फार चांगलं होतं आणि जर मी माझ्या मुलाला त्या हिशोबानेच बघितलं की नाही तुझं मॅथ्स चांगलंच पाहिजे, तू क्लासमध्ये फर्स्टच यायला पाहिजे, तर तो करत नाही आणि ते आपण त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेट होतो ऍज अ पॅरेंट्स आणि त्याच्या पर्सनॅलिटीवरती मोठा अन्याय बसतो. एक्झॅक्टली. आता थोडंसं पर्सनली गेले तर माय सन ही इज व्हेरी गुड इन कम्युनिकेशन. त्याचं कम्युनिकेशन फार चांगलं आहे पण तो एका जागी बसून स्टडी नाही करू शकत. मग जर मी त्याच्यावर फोर्स केला की नाही तुला CAच करायचंय तर ते फ्रस्ट्रेशन माझ्यावर पण येणार आणि त्याला पण प्रेशर येणार प्रत्येक टाइम. बरोबर. मग त्यासाठी असं मला वाटतं की अजून तो 8 वर्षाचा आहे, 9 वर्षाचा आहे, त्याला एक्सप्लोर करून द्या आणि त्याचे एक गुण मी आता बघत चाललंय. रोज त्याचे डिसिजन चेंज होतात. आज स्पोर्ट्स मध्ये गेला तर मी फुटबॉलर बनणार, आज एखाद्या फॅक्टरीला व्हिजिट करून आला तर मला फॅक्टरी ओनर व्हायचंय. म्हणजे मुलाचा इंटरेस्ट हा चेंज होतो पण त्याची पर्सनॅलिटी, त्याचा हिडन टॅलेंट हे कधी चेंज होत नाही. त्यामुळे त्याच्यावर आपला फोकस होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी वयाच्या 14व्या-15व्या वर्षी त्या मुलांची एक सायंटिफिकली टेस्ट जर तुम्ही केली, जसं सायकोमॅट्रिक असेसमेंट टेस्ट आपण त्याला म्हणतो, ते जर तुम्ही केलं
तर त्याचा आपल्याला एक पर्सनॅलिटी तोपर्यंत डेव्हलप झालेली झालेली असते, ते आपल्याला कळतं. त्याने एक्सप्लोअर केलेलं असतं वयाच्या 14 पर्यंत, त्याच्या इंटरेस्ट काय आहे ते आपल्याला कळतं. बरोबर. आणि नंतर IQ पण आपण त्याच्यामध्ये बघू शकतो आणि अकॉर्डिंगली आपण त्याला एक प्रॉपर गायडन्स देऊ शकतो की व्हॉट टू डू आफ्टर 10th or 12th, 10वी-12वी नंतर काय प्रॉपर दिशा त्याने चूज करायला पाहिजे. सो मला एक एक्झाम्पल आठवतंय, उदाहरण म्हणण्यापेक्षा मी डोळ्यासमोर बघितलेली गोष्ट आहे की माझा एक खूप क्लोज फ्रेंड, ज्याची इच्छा होती की त्यानं व्यवसायात उतरावं आणि त्याच्या फॅमिलीची इच्छा होती की त्यानं इंजिनिअरिंग कम्प्लीट करावं आणि जॉब करावा ऍक्च्युली. आणि हे कम्युनिकेशन घरात नेहमी व्हायचं आणि ऑफकोर्स म्हणजे फॅमिलीच्या इन्फ्लुएन्समुळे तो नाही करू शकला. त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, व्यवसाय नाही केला आणि त्याला खूप चांगला जॉब लागला. तो सेट झाला पुण्यामध्ये. सो कॉल्ड सोसायटी आणि बाकीच्या लोकांच्या दृष्टिकोनातनं तो एक सेट आहे, सक्सेसफुल आहे, बट त्याच्या आतमध्ये कंटिन्युअस फ्रस्ट्रेशन चालू आहे. त्याचा परिणाम त्याच्या हेल्थवरती खूप झालाय आणि त्याचा परिणाम त्याचा मुलगा जो आहे त्याच्यावरती तो दिसून आला. त्याच्या अपूर्ण इच्छा तो कंटिन्युअसली लादतोय आणि हे त्याला लक्षात येत नाही की ह्या माझ्या आतमधल्या अपूर्ण इच्छा आहेत, अनमेट डिझायर ज्याला म्हणलात, आणि त्या मी अनकॉन्शियसली लादायला लागलोय माझ्या मुलांवरती. सो हे बऱ्याचदा आपल्या सोबत घडलेल्या ज्या घटना आहेत त्यांचा परिणाम आपल्या परिवारावरती आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांवरती कसा व्हायला लागलाय हे बऱ्याचदा लक्षात येत नाही आणि ते योग्य वेळी नाही लक्षात आलं तर त्याचं खूप मोठं फ्रस्ट्रेशन. आणि दुसरी गोष्ट आहे की खूप सारे समाजामध्ये असे लोक आहेत जे मुलांसाठी काहीतरी करू इच्छितात. ते स्कूल्सना डोनेट करतात. बऱ्याच कंपन्या अशा ज्या स्कूलसाठी वेगळे प्रोग्राम्स, इनिशिएटिव्ह घेतात की अशा Tier 3 सिटी मधल्या किंवा गरजू मुलांपर्यंत काहीतरी पोहोचलं पाहिजे. सो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे डोनेशन्स देणं असेल, वेगळ्या सुविधा पुरवणं असेल. पण मला असं वाटतं की खरी सुविधा जर काय असेल, खरं डोनेशन काय असेल तर पहिल्यांदा हे आहे की मुलाला त्याची पर्सनॅलिटी ओळखू देण्यासाठी केलेलं डोनेशन. कारण तो पहिल्यांदा स्वतःला जाणू शकला तर ऍक्च्युली खऱ्या अर्थानं तो इव्हॉल्व्ह होणार आहे आणि ते कॉन्ट्रीब्युशन सगळं मोठं असेल वास्तविक. त्यामुळे सोसायटीमध्ये जे काही मुलांसाठी कार्य करणारे लोक असतील, कंपन्या असतील, यांनी ऍक्च्युली इनिशिएट ह्यासाठी केलं पाहिजे की मुलगा स्वतःला कसा ओळखू शकेल आणि त्यानंतर वेगळी साधनं सुविधा त्याला मिळाल्या तर तो, मला वाटते, मोठी गोष्ट म्हणजे ज्याला म्हणतात दुधात साखर म्हणतात तसं होऊ शकेल. पण पहिली गोष्ट आहे मुलांना स्वतःला ओळखणं, चाइल्डनं स्वतःला अंडरस्टँड करणं, स्वतः पर्सनॅलिटीला अंडरस्टँड करणं आणि त्यातून त्यांना आपला करिअरचा चॉईस क्रिएट करणं. बरोबर. जर तुम्ही भारतात बघितला तर भारतामध्ये हिडन टॅलेंट भरपूर आहे. राईट. तुम्ही लहान गावात गेला, तिथे जाऊन थोडंसं आपण एखाद्या शाळेला व्हिजिट करून बघितला, रुरल इंडिया आपण ज्याला म्हणतो, तिथे हिडन टॅलेंट जर आपल्याला दिसला किंवा आपण असे टॅलेंट बाहेर काढू शकलो तर ते आपल्या भारतासाठी फार खूप मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट. आणि मी म्हणेल की त्याच्यामुळे ऑलरेडी इंडियाने सगळीकडे पूर्ण वर्ल्डमध्ये एक डॉमिनन्स आहे की आपले स्टुडंट इंटेलिजंट आहेत. आपण बघतोय मोठमोठ्या कंपनीचे CEO इंडियन्स आहेत. पण जर असे इंडियन्स ज्यांना प्रॉपर गायडन्स कमी वयातच मिळालेला आहे, रुरल इंडियामध्ये जाऊन आपण जर याच्यावर वर्क केला, त्या मुलांच्या सायकोमॅट्रिक टेस्ट केल्या, त्या मुलांचं हिडन टॅलेंट बघितलं आणि त्यांना जर प्रॉपर गायडन्स दिला तर हे जे फ्रस्ट्रेट होतात, डिप्रेस्ड होतात, पुढे जाऊन काही सुसाईडचे केसेस समोर येतात, हे सगळं आळा बसण्याचं मोठा काम या एक पद्धतीने आपण करू शकतो. आणि भारतामध्ये टॅलेंटची कमी नाहीये, फक्त त्या मुलांना प्रॉपर गायडन्स मिळायचीच कमी आहे आणि ते मिळालं तर नक्कीच ही मुलं पुढे येते. बरोबर, एक्झॅक्टली. हा एक फर्स्ट पॉइंट. दुसरा पॉइंट तुम्ही म्हणाला की भरपूर असे सोसायटीमध्ये संस्था आहेत ज्याला आपण NGO म्हणतो. बरोबर. या संस्था काम करतात. जेवढी CSR फंडिंग असतात किंवा सोशल सर्व्हिस करणाऱ्या ज्या संस्था आहेत, रोटरी आहेत, इनरव्हील आहे, अशा संस्थेसोबत मी काम केलंय आणि नक्कीच या संस्था या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये आता इंटरेस्ट घेतीये. पण ज्या लेवलमध्ये व्हायला पाहिजे ते अजून पुढे आलेलं नाहीये, तेवढी इनिशिएटिव्ह अजून कोणी घेतलेलं नाहीये. आता जर सांगायला गेले तर CSR फंडिंग कुठं युज होतं, जिथे सस्टेनेबिलिटी आहे, म्हणजे ते दिसायला पाहिजे की वी आर युझिंग दिस फंड, राईट. मग आता ते शाळेला डोनेट करतात, बेंचेस देणं किंवा शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणं, चांगली गोष्ट आहे की मुलांना ते इन्फ्रा भेटायला पाहिजे. पण त्या इन्फ्राचा यूज कधी करणार मुलं, जेव्हा त्यांना क्लॅरिटी आहे की मला काय करायचं. तुम्ही इन्फ्रा दिला, सगळ्या गोष्टी दिल्या, पण तो मुलगा इंटरनली कन्फ्युज्ड आहे. बरोबर. अजून त्याला हेच क्लिअर नाही की पुढे जाऊन आयुष्यात काय करायचंय. मग तो इन्फ्रा त्याच्यासाठी युजफुल नाहीये. बरोबर. त्याला जेव्हा तुम्ही क्लॅरिटी देणार, जेव्हा त्याच्या मनातलं कन्फ्युजन तुम्ही कमी करणार, त्याला एक प्रॉपर दिशा दाखवणार
तेव्हा तो मुलगा पुढे सक्सेसफुल होईल आणि त्याचाच फायदा आपल्या देशाला होणार आहे. आणि दिस इज सस्टेनेबिलिटी अकॉर्डिंग टू मी. तर हे जे एनजीओ आहेत किंवा CSR फंडिंग करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत किंवा गव्हर्नमेंट आहे, यांना एकच रिक्वेस्ट असेल की तुम्ही हे जे 14-15 वर्षाचा जी पिढी आहे आपल्या भारताची, जी आपण म्हणू शकतो भविष्य आहे, या मुलांसाठी काहीतरी एज्युकेशन फील्डमध्ये करण्याची यांना ही मोठी संधी आहे. त्यांनी याच्यामध्ये काम करायला पाहिजे. या मुलांचे हिडन टॅलेंट तुम्ही बघा, त्यांना एक्सप्लोअर करायला काय संधी आपण देऊ शकतो, नवीन नवीन कुठले प्रोजेक्ट या मुलांसाठी आणू शकतो, या गोष्टीवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि स्पेसिफिकली रुरल इंडिया, ती त्या गोष्टीच पोहोचत नाहीये. सायकोमॅट्रिक टेस्टिंग, करिअर काउन्सिलिंग CBSE स्कूल्समध्ये, मोठ्या स्कूलमध्ये, इंटरनॅशनल स्कूल्समध्ये सगळीकडे होतोय. त्या मुलांचे पॅरेंट्स पण तेवढे अवेअर आहेत, पण रुरल इंडियामध्ये अजून या गोष्टी गेलेल्या नाहीयेत. आणि तिथे त्या मुलांना अजून पण ट्रॅडिशनल अप्रोचनेच सांगितलं जातं डॉक्टर, इंजिनियर किंवा MBA और बिझनेस. त्याच्या पुढे त्या मुलांना माहितीच नाही. मग इथपर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणी काही फंडिंग उपलब्ध करून देत असेल किंवा ह्या ज्या संस्था आहेत ज्या ऑलरेडी फार चांगलं वर्क करतात, त्यांनी या गोष्टीवर थोडंसं लक्ष दिलं, एज्युकेशन फील्डवर जास्त लक्ष दिलं, तर डेफिनेटली इंडियाला डेव्हलप होण्यासाठी वेळ लागणार नाही. बिकॉज टॅलेंटच आपल्याकडे एवढं आहे. आणि ह्या टॅलेंटचं यूज करून घेण्यासाठी हे एक पहिलं पाऊल या संस्थांनी उचलायला पाहिजे. एक्झॅक्टली बरोबर. आणि अजून एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे बऱ्याचदा वेस्टर्न कंट्री मध्ये असणारा हा सायकोलॉजिकल आस्पेक्ट किंवा अवेअरनेस ज्याला म्हणता येईल. मुलांच्या किंवा सगळ्याच लोकांविषयीचा सायकोलॉजिकल जो अवेअरनेस आहे तो मुलांना योग्य वेळीच योग्य करिअर चॉईस करण्याविषयी तिथं बऱ्याच वर्षापासून हे प्रयत्न केले जातात किंवा तिथं स्कूलिंग सिस्टीममध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. इंडियामध्ये तो आता अवेअरनेस वाढतो ऍक्च्युली. सो रिसेंटली गव्हर्नमेंटनं NEP नवीन जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली आहे 2020 पासूनची, तर त्याच्यामध्ये हा सायकोमेट्रिक टेस्टचा एक पार्ट आहे की तो 8th स्टुडंट्स पासूनच चालू करायला हवा. सो ही चांगली गोष्ट आहे की समाजामध्ये तो आता अवेअरनेस हळूहळू सुरू झालाय. एज्युकेशन लेवलला ऍक्च्युली हा अवेअरनेस पहिल्यांदा येईल, वेगवेगळ्या स्कूल्स कॉलेजेसमध्ये येईल, तो हळूहळू पॅरेंट्सना पण समजायला लागेल. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की योग्य एजमध्ये मुलांना हे समजल्यामुळं अशी सोसायटी तयार होईल. सो ग्रामीण भागातली जी मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांचं टॅलेंट योग्य वेळीच आयडेंटिफाय करण्यावरती पण फोकस होऊ शकतोय. आणि जसं गव्हर्नमेंट लेवलला होतंय तसं लोकप्रतिनिधींच्या लेवलला पण हे होणं तितकंच गरजेचं आहे. जसं की आपल्या भागामध्ये वेगवेगळे स्थानिक आमदार किंवा खासदार आणि त्यांच्याकडे बऱ्याच ऑथॉरिटीज असतात की आपल्या मतदारसंघामधले जे काही स्कूल्स आहेत त्यांना इम्प्रोव्हाइज कसं केलं जातं तिथलं. त्यांनी सुद्धा ही जबाबदारी जर घेऊ शकले की आपल्या क्षेत्रामधले जे काही स्कूल्स आहेत त्या स्कूल्स मधल्या मुलांना हे योग्य वेळी समजावं, त्यांना त्यांच्या सायकोमेट्रिक टेस्ट व्हाव्यात, त्यांना त्यांचा करिअरचा बेस्ट ऑप्शन चूज करण्यामध्ये हेल्प व्हावं. तर मला वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून मोठं कार्य ते आपल्या क्षेत्रासाठी करू शकतील, मुलांसाठी खूप चांगलं करू शकतील. आणि आपण जे वारंवार म्हणतोय की Tier 1 मधल्या सिटी मधल्या मुलांना हे मिळतंय, पण ग्रामीण भागातल्या मुलांना हे खूप वेगानं आणि सहजतेने मिळू शकेल आणि तो टॅलेंट मुख्य पटलावरती येण्यामध्ये खूप मोठी हेल्प होऊ शकेल. येस सर. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट जर आपण बघितलो तर गव्हर्नमेंटने जसा महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे किंवा कर्नाटका स्टेट बोर्ड आहे, गव्हर्नमेंटने हे सायकोमॅट्रिक टेस्टिंग म्हणण्यापेक्षा ऍप्टिट्यूड टेस्ट हे मुलांसाठी इंट्रोड्यूस केलेलं होतं. पण काय झालं की प्रत्येक मुलापर्यंत ही गोष्ट नाही पोहोचली. आणि जरी पोहोचली असेल तर फक्त टेस्ट करून त्यांना गाईड करून चालत नाही. त्यांना प्रॉपर गायडन्स, प्रॉपर सेमिनार, त्यांचे काउन्सिलिंग सेशन्स हे होणं गरजेचं आहे. आणि मुलांपेक्षा जास्त गरज आहे त्यांच्या पॅरेंट्स सोबत या गोष्टी होणं, पॅरेंट्ससाठी सेमिनार कंडक्ट करणं, त्यांना हे डिटेल्स देणं हे जास्त गरजेचं आहे. फक्त टेस्टिंग करून रिपोर्ट दिला तर तिथं क्लोज होत नाही टॉपिक. तो टॉपिक केव्हा क्लोज होईल जेव्हा त्या मुलांना प्रॉपर काउन्सिलिंग सेशन्स किंवा गायडन्स सेमिनार, करिअर काउन्सिलिंग सेमिनार्स त्या मुलांपर्यंत पोहोचतील. आणि याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. मग ते लहान लहान गावामध्ये जाऊन करणं, तिथे जाऊन पॅरेंट्सला अवेअर करणं, मुलांना अवेअर करणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी नक्कीच त्या लोकल ऑथॉरिटीज ज्या असतात, जसे तुम्ही ऑलरेडी सांगितलं आमदार, खासदार, या लोकांनी स्किल डेव्हलपमेंट जसा एक प्रोग्राम असतो त्यासोबत जर एज्युकेशन फील्डमध्ये मुलांचे सायकोमेट्रिक असेसमेंट टेस्ट करणं चालू केलं, त्या मुलांचे सेमिनार्स कंडक्ट करणं, त्यांचे पॅरेंट्ससाठी सेमिनार्स कंडक्ट करणं हे चालू केलं, तर त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांचे टॅलेंट्स
समोर येतील आणि नक्कीच ती मुलं आयुष्यभर त्यांना लक्षात ठेवेल की हा यांनी आमच्यासाठी हे काम केलं आणि हे इनिशिएटिव्ह घेतलं, आम्हाला माहिती पण नव्हतं पण यांच्यामुळे आम्हाला कळालं. त्यामुळे नक्कीच लोकल ऑथॉरिटी याबद्दल विचार करायला पाहिजे. गव्हर्नमेंट त्यांच्या लेवलला काम करतात आहेत, पण जसा भारत हा एवढा मोठा देश आहे की लहान लहान गावापर्यंत पोहोचणं डिफिकल्ट असू शकतं, तिथेही लोकल ऑथॉरिटी पुढे येऊ शकतं. सो मला थोडं प्रावीण्याच्या सायकोमेट्रिक टेस्ट बद्दल सांगा. हा, तर आतापर्यंत ज्या आपण गोष्टी बघितलो की स्टुडंटचा हिडन टॅलेंट, त्यांची पर्सनॅलिटी, हे सगळं अनालाइज करण्यासाठी आपण हे प्रावीण्य असेसमेंट टेस्ट किंवा आपण ज्याला सायकोमेट्रिक असेसमेंट टेस्ट म्हणतो, ही टेस्ट आपण घेऊन येत आहे. याच्यामध्ये सोशल कॉज आहे, जो ऑलरेडी आपण डिस्कशन झालेला आहे की याच्यामध्ये काय होईल, तर आपण स्टुडंट्सची एक टेस्ट घेतली जाईल. त्या टेस्टमध्ये काही क्वेश्चनेर आहेत. क्वेश्चन्स कुठल्या टाईपचे, तर त्यालाच त्याच्या पर्सनॅलिटी बद्दल विचारलेले क्वेश्चन आहे की तुला काय आवडतं, कशामध्ये तुमचा इंटरेस्ट जनरेट होतो, आणि अशा क्वेश्चन्स आहेत ज्याबद्दल मुलांनी आतापर्यंत विचार पण नाही केलेला असतो. मग हे क्वेश्चनर जेव्हा मुलं वाचतात आणि त्याबद्दल विचार करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे हे माझा पॉझिटिव्ह साईड आहे, मी याच्याबद्दल कधी विचारच नाही केला, आणि डीपली विचार करून ते त्याचे आन्सर्स देतात. तर या क्वेश्चनरमध्ये सगळे सायकोलॉजिकल बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ते आन्सर जेव्हा स्टुडंट्स देतात त्यावरून आपण त्यांचा एक रिपोर्ट जनरेट करतो, आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांच्या काही गोष्टी समोर येतात, जसं त्यांची पर्सनॅलिटी, सायकोलॉजिकली स्ट्रेंथ त्यांचं काय आहे, विकनेस काय आहे, त्यांचा इंटरेस्ट कुठे सध्या जनरेट होतोय, IQ लेवल कुठपर्यंत त्यांचा डेव्हलप झालेला आहे, आणि लर्निंग स्टाईल, इम्प्रूव्हमेंट स्ट्रॅटेजी, त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स जे जास्त मॅटर करतो सध्या मार्केटमध्ये, आणि अकॉर्डिंगली त्यांना सक्सेस रेशो कुठल्या फील्डमध्ये जास्त आहे. असं पूर्ण 20 to 25 पेजेसचा रिपोर्ट जनरेट होतो. सिम्पल लँग्वेजमध्ये जनरेट होतो की मुलांना वाचल्यावर पण ते कळायला पाहिजे. तर या टेस्टमध्ये मुलांना फक्त 1 तास द्यायचे, आणि त्या 1 तासामध्ये त्यांना कुठली आधी प्रिपरेशन करायची गरज नाही, कारण त्यांना त्यांच्याबद्दलच विचारलेले क्वेश्चन आहेत. सो प्रिपरेशनची काही गरज नाहीये. कुठला त्यांना सायन्स किंवा मॅथ्सचे कुठले तिथे सम्स येणार नाहीये. त्या मुलांना स्वतःबद्दल जाणून घेऊन विचार करून ते उत्तर त्यांना तिथे द्यायचे. त्या रिपोर्ट नंतर काय होईल, तर रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर त्यांचा स्ट्रेंथ विकनेस त्यांना कळेल, कुठल्या फील्डमध्ये त्यांनी पुढे जायला पाहिजे, कुठल्या फील्डमध्ये स्ट्रगल आहे, या गोष्टी त्यांच्या लक्षात येईल, आणि प्रॉपर गायडन्स त्यांना मिळेल की काय वेने, कुठल्या पाथने आपल्याला पुढे जायला पाहिजे. तर हे प्रावीण्य संकल्पना आपण घेऊन येत आहे. ज्या प्रावीण्य संकल्पनामध्ये सोशल कॉज, सोसायटीमध्ये जे स्टुडंट आहेत, जे कन्फ्युज्ड आहेत, जे पुढे जाऊन डिप्रेशन किंवा पुढची स्टेप जी असते रिग्रेट, या सगळ्या गोष्टी त्यांना नाही व्हायला पाहिजे, म्हणून वयाच्या 14व्या-15व्या वर्षापासूनच या मुलांच्या टेस्टिंग आपण करणार. त्या मुलांची रिपोर्ट, पर्सनलाइज रिपोर्ट जनरेट करून त्यांना प्रॉपर गायडन्स आपण देणार आहे, आणि त्याच्यामध्ये त्या मुलांना आपण काउन्सिलिंग करणार आहे. प्रॉपर करिअर काउन्सिलिंग ज्याला म्हटलं जातं ते आपण त्या मुलांसाठी करणार. सो मॅडम, प्रावीण्य टेस्टची विशेषता काय आहे, ही टेस्ट का करायला हवी? सर, आफ्टर प्रावीण्य टेस्ट, ती टेस्ट दिल्यानंतर मुलांचा एक रिपोर्ट जनरेट होतो, ज्याच्यामध्ये त्या मुलांचे आपण 6 अस्पेक्ट्स बघतोय, ज्याच्यामध्ये फर्स्ट इज पर्सनॅलिटी, सायकोलॉजिकली त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे. सेकंड, त्यांचा इंटरेस्ट कुठे जनरेट होतो. थर्ड, त्यांचा ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे IQ, राईट. फोर्थ, त्या मुलांना मोटिवेशन कशाने मिळतं, कोर व्हॅल्यूज अँड मोटिवेटर. फिफ्थ, लर्निंग स्टाईल स्ट्रॅटेजी, प्रत्येक मुलांची लर्निंग स्टाईल वेगळी असते आणि त्यांनी त्याच्यामध्ये कसं वर्क करायला पाहिजे. अँड सिक्स्थ, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, त्या मुलाचा करिअर पाथवे, सुटेबल करिअर पाथवे, ज्याच्यामध्ये त्याला सक्सेस रेशो जास्त आहे. या 6 गोष्टी त्या रिपोर्टमध्ये येतात, आणि त्यामुळे मुलांना डिटेल अनालिसिस करायला मिळतं. सो हे प्रावीण्याची स्पेशालिटी आहे, ज्याच्यामध्ये मुलांना पुढे जाऊन एक प्रॉपर गायडन्स, प्रॉपर करिअर पाथ, प्रॉपर करिअर मॅपिंग करून मिळेल. कारण मुलांना कुठल्या फील्डला जाऊ किंवा एखाद्या पाथमध्ये कुठली स्ट्रीम सिलेक्ट करू हे पण लवकर लक्षात येत नाही, कुठल्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत हे पण कळत नाही, तर ते प्रॉपर पाथ त्या मुलांना त्या रिपोर्टमध्ये मिळेल. गुड, राईट. सो बऱ्याच टेस्ट अशा आहेत की यातल्या काहीच पैलूंना कव्हर करतात, काहीच आस्पेक्टना कव्हर करतात, जसं की IQ लेवल असेल, काही जण केवळ लर्निंग स्टाईल आयडेंटिफाय करतात, पण ही टेस्ट ऍक्च्युली संपूर्ण 6 वेगवेगळे आस्पेक्ट आहेत कव्हर करतात. त्यामुळं जो रिपोर्ट येतो तो स्पेसिफिकली गाईड करण्यामध्ये, करिअरचा गायडन्स प्रॉपर देण्यामध्ये सुद्धा, आणि करिअर प्रॉपर चूज करण्यामध्ये हेल्प करतो. येस सर, याच्यामध्ये थोडंसं ऍड करूया आपण.
रिपोर्ट हा करिअर चॉईसला तर हेल्प करतोच आहे, पण त्या मुलाला स्वतःबद्दल जाणून घेण्यासाठी जास्त मदत करतो. बरोबर. त्याला आपण म्हणतो नो युअर सेल्फ फर्स्ट. आणि हा रिपोर्ट त्या मुलाचा स्ट्रेंथ, वीकनेस आणि त्याला स्वतःबद्दलचा आय कॅन से पर्सनॅलिटी अस्पेक्ट त्याला दाखवतोय. हेल्प. हिडन टॅलेंट त्याच्यामध्ये काय आहे हे त्याला दाखवतोय. त्यामुळे करिअर मॅपिंग करणारे रिपोर्ट तुम्हाला मिळून जाईल, इंटरेस्ट दाखवणारे रिपोर्ट मिळून जाईल, पण तुमच्यामधली पर्सनॅलिटी कुठल्या करिअरला सुटेबल आहे हे रिपोर्ट्स आपले प्रावीण्य हे रिपोर्ट दाखवतोय. त्यामुळे आपल्याला प्रावीण्य हा डेफिनेटली पुढे मुलांना प्रॉपर करिअर चॉईस करण्यासाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हेल्प करेल. व्हेरी गुड. येस. गव्हर्नमेंटच्या एका इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अनुषंगानं स्टुडंट्स ऑलमोस्ट 2021 मध्ये 13,000 स्टुडंट्सने आत्महत्या केली. आणि त्याचं कारण होतं की रॉंग करिअर चॉईस, त्यानंतर प्रेशर, स्कूल आणि कॉलेजमधलं जे प्रेशर ते फील करत आहेत, एक्झामचं प्रेशर आणि फ्युचरची अनसर्टन्टी, ह्या सगळ्या गोष्टींमुळं ऑलमोस्ट दरवर्षी कित्येक स्टुडंट्स स्वतःला संपवण्याचा मार्ग चॉईस करतात, जो ऍक्च्युली अयोग्य आहे. आणि ॲज अ सोसायटी म्हणून आपण याला गंभीर बघितलं पाहिजे. मग ती 13,000 पर्यंत किंवा अजून फार मोठी वाट न बघता ऍक्च्युली अगदी एका स्टुडंट्सपासून पण ही संवेदनशीलता सोसायटी म्हणून आपल्यामध्ये यायला हवी. आणि मला वाटतं प्रावीण्य ह्या गोष्टीला आपण ऍड्रेस करतोय स्टेप बाय स्टेप, की मुलांना योग्य वेळीच ह्या गोष्टी समजाव्यात आणि मुलांना त्यांचा करिअर पाथवे, करिअर चॉईस बेटर वेनं मिळावा, की जेणेकरून ह्या दिशेला जाण्याची त्यांच्यावरती वेळ येऊ नये, आत्महत्येची वेळ त्यांच्यावरती येऊ नये. याच्यावरती खूप चांगलं कार्य होऊ शकतं प्रावीण्याच्या माध्यमातून. येस सर. प्रावीण्य टेस्टमध्ये एक्झॅक्टली त्या मुलाची कपॅबिलिटी कुठे आहे आणि कितपर्यंत तो सक्षम आहे या गोष्टी कळतात. मग कमी वयातच कळाल्यामुळे पॅरेंट्सचा जो प्रेशर असतो की तू पर्टिक्युलर फील्डमध्येच जायला पाहिजे किंवा तुला एवढा स्कोर यायला पाहिजे, हा तिथे कमी होऊ शकतो. कारण पॅरेंट्सला मुलाच्या वयाच्या 14-15 वर्षीच कळणार की आपल्या मुलाची कपॅबिलिटी कुठे आहे, त्याचा सक्सेस रेशो कुठल्या फील्डमध्ये जास्त आहे. मग त्यामुळे त्या मुलाला त्याचा पॅशन जो आहे ते फॉलो करायला मिळाला तर नक्कीच तो मुलगा जास्त सॅटिस्फाईड राहणार त्याच्या लाईफमध्ये. आणि त्यामुळे तो जसं आपण म्हणतो की हॅपीनेस फर्स्ट, ही गोष्ट त्याला तिथे अनुभव करायला मिळेल. तर या मुलांसाठी आपण ही प्रावीण्य टेस्ट घेऊन येतोय. याच्याने काय फायदा होईल तर पॅरेंट्स आणि स्टुडंट्स यांचा जो कम्युनिकेशन गॅप आहे, मुलांना काही गोष्टी करायच्या असतात पण ते पॅरेंट्सला सांगू शकत नाही, तर या गोष्टीचे जो गॅप आहे तो भरून काढण्याचं काम प्रावीण्य ही टेस्ट आहे. हे रिपोर्ट त्यांना ते मदत करेल, मुलांची माइंड मॅपिंग करेल आणि पॅरेंट्सला पण लक्षात येईल आपल्या मुलाला कुठल्या पाथला पण घेऊन जायला पाहिजे. आणि याचा बेनिफिट काय होणार, जे पुढे जाऊन मुलावर प्रेशर येतोय, अकॅडमिक प्रेशर येतोय किंवा डिप्रेशन, रिग्रेट, सुसाईड केसेस, या सगळे केसेस कमी होते. तर या हिशोबाने प्रावीण्य ही टेस्ट आम्ही घेऊन येत आहे, ज्याचं टार्गेट आहे की पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये आपण जवळजवळ 5 करोड स्टुडंट्स पर्यंत पोहोचू. रुरल सब अर्बन एरियामध्ये जाऊ, तिथल्या मुलांचे आपण सायकोमॅट्रिक असेसमेंट टेस्ट करून त्यांना प्रॉपर वे आपण दाखवू. हे मोठं कॉन्ट्रीब्युशन ऍक्च्युली न्यू इंडियासाठी असणार आहे. मला वाटतं नव्या भारतासाठी ऍक्च्युली मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे भारताला घडवण्यामध्ये. कारण जर अशी पिढी तयार झाली की जी स्वतःला जाणते आणि त्यातून करिअर चॉईस केले, तर मला वाटतं कितीतरी मोठ्या गोष्टी भारतातून क्रिएट व्हायला सुरुवात होतील. कितीतरी मोठा टॅलेंट ऍक्च्युली भारतातून उदयाला यायला सुरुवात होईल. आणि जो आपण लक्ष, एक महाशक्ती होण्याचं जे लक्ष आपण बघितलंय ऍज अ सोसायटी म्हणून, तर त्याला मोठा ऍक्च्युअली हातभार लागेल या सगळ्या गोष्टींमुळे. आत्मनिर्भर भारत आपण ज्याला म्हणूया, ते या टेस्टने, या करिअर काउन्सिलिंग सेमिनार्स, सेशन्स, या प्रोजेक्टने आपण मुलांपर्यंत घेऊन जाऊया आणि त्यांना आत्मनिर्भर बनवूया. जेव्हा आपले भारताची पिढी आत्मनिर्भर होणार तेव्हाच आपला भारत हा आत्मनिर्भर होणार. पोटेन्शियल जन्मतात असतं, बट योग्य डायरेक्शन न मिळाल्यामुळं असं पोटेन्शियल वाया जातं. फिअर ऑफ फेल्युअर ही ऍक्च्युली मुलांची नाहीये, ती पालकांकडून आली. सो मुलांच्या मध्ये कॉन्फिडन्स कमी नाहीये, पण तो चुकीच्या दिशेला वापरला जातोय. सो आपण मुलाला तयार करतो स्पर्धेसाठी, पण स्वतःसाठी मात्र तयार करत नाही. सो करिअर चुकीचं निवडणं म्हणजे केवळ जॉब बदलणं नव्हे, तर वास्तविक आयुष्याचा वेग चुकवण्यासारखं आहे. सो मुलगा हुशार आहे की नाही हा प्रश्नच नाहीये, तो कशामध्ये हुशार आहे हे जास्त मॅटर करतं. सो टॉपर असणं आणि योग्य करिअर मिळणं हे म्हणजे एक नव्हे. मार्क्स हे फक्त रिपोर्ट कार्ड दाखवतात, भविष्य नाही. आज मुलांकडे करिअर ऑप्शन्स भरपूर आहेत,
पण त्यांना योग्य गायडन्स मिळत नाही. करिअर काउन्सिलिंग म्हणजे फक्त ऑप्शन सांगणं नाही, तर त्या विद्यार्थ्याला स्वतःची ओळख करून देणं हे महत्वाचं आहे. सो रिपोर्ट देऊन थांबणं म्हणजे डॉक्टरांनी डायग्नोज करून ट्रीटमेंट न देण्यासारखं आहे. रिपोर्ट दिल्यानंतर त्यांचं काउन्सिलिंग हे फार महत्वाचं आहे. तर प्रावीण्य ही टेस्ट नाहीये, ही मुलांच्या भविष्याची ब्ल्यूप्रिंट आहे. गेस करून करिअर नकोय, डिकोड करून करिअर पाहिजे. राईट करिअर म्हणजे जिथं मेहनत जड वाटत नाही, उलट आनंद मिळतो. ॲज अ सोसायटी आपण मुलांचा फेलियर ठरवतो, पण आपण त्यांचं मन कधी वाचत नाही. माझ्या मुलामध्ये बेस्ट काय आहे हे ठरवण्याआधी माझा मुलगा कोण आहे हे आधी आपण बघायला पाहिजे. जसा मासा उडू शकत नाही आणि पक्षी पोहू शकत नाही, तसा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा बनू शकत नाही. ईश्वराने दिला आहे सगळ्यांना वरदान एक. ईश्वराने दिला आहे सगळ्यांना वरदान एक. जाणून घ्या आपल्या सामर्थ्याला, जाणून घ्या आपल्या मुलांच्या सामर्थ्याला, तेव्हाच दिसेल दिशा अनेक, तेव्हाच दिसेल दिशा अनेक. सो मार्क्स हे परफॉर्मन्स मोजतात, पोटेन्शियल नाही. माझ्याकडे येणाऱ्या अनेक मुलांना जे काउन्सिलिंगसाठी येतात, जे टॉपर आहेत पण त्यांना स्वतःची ओळखच नसते. आजची मुलं हुशार आहेत पण गोंधळलेली आहेत. कारण मार्क्स हे पोटेन्शियल दाखवत नाहीत, परफॉर्मन्स दाखवतात. टॉपर असूनही अनेक मुलांना स्वतःची ओळखच माहिती नसते. करिअर चुकीचं निवडणं म्हणजे केवळ जॉब बदलणं नव्हे, तर आयुष्याचा वेग कमी करणे. म्हणून प्रावीण्य फक्त टेस्ट देत नाही, प्रावीण्य मुलांना वाचवतं. प्रावीण्य ही फक्त टेस्ट नाही, ती मुलाच्या भविष्याची आणि भारत देशाची दिशा आहे. सो प्रावीण्य म्हणजे बियॉन्ड अ टेस्ट, बियॉन्ड अ करिअर. डिस्कवर युअर फ्युचर विद इन यू. थँक्यू. थँक्यू सो मच.